दावोस दौऱ्यानंतर मनपाच्या सत्ता स्थापनेला वेग आलेला आहे। मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यानंतर महापालिकेमधील सत्ता स्थापनेला वेग आला। मुंबईसह अन्य महापालिकांमधील सत्ता वाटपासाठी मुख्यमंत्री फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात आज किंवा उद्या बैठक होणार आहे। भाजप नेते व पालकमंत्री नितेश राणे यांनी विरोधकांना धक्का देत भाजप शिवसेना महायुतीचे 11 उमेदवार बिनविरोध निवडून आले। यात जिल्हा परिषदेच्या 5 तर पंचायत समितीच्या 6 उमेदवारांचा समावेश आहे। भाजपचे ज्येष्ठ नेते खासदार नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली लढणाऱ्या महायुतीनं निवडणुकीच्या सुरुवातीलाच विरोधकांना धक्का दिला। इचलकरंजी महापालिकेत 10 महिन्याचा महापौर आणि उपमहापौर असणार आहे। भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवक आणि नगरसेविकांच्या बैठकीत हा निर्णय झालाय। भाजप नेते सुरेश हळवणकर, प्रकाश आवाडे, आमदार राहुल आवाडे यांच्या उपस्थितीत निर्णय झाला। इंदापुरात हर्षवर्धन पाटील, दत्तात्रय भरणे एकत्र आले। आप्पासाहेब जगदाळे आणि इतर लोकांनी साथ दिली तर बिघडलं कुठं, असा थेट सवाल अजित पवारांनी केला। उपमुख्यमंत्री अजित पवारांनी कन्हेरी इथल्या मारुती मंदिरात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ केला। त्यावेळी बोलताना त्यांनी जोरदार टोलेबाजी केली। मुंबईत भाजप शिवसेना नगरसेवकांच्या गटाची विभागीय आयुक्तांकडे अद्याप नोंदणी झाली नाही। या संदर्भात मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम आणि शिवसेनेचे माजी खासदार राहुल शेवाळे यांच्यात चर्चा झाली आहे। सत्ता वाटपाचं सूत्र ठरल्यावर येत्या मंगळवारी बुधवारी गटनोंदणी होईल, असं भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना सांगितलं। पिंपरी चिंचवड महापालिकेतील शिवसेना पक्षाच्या गटनेतेपदी खासदार श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजित बारणे यांची निवड करण्यात आली आहे। शिवसेनेच्या नगरसेवकांची बैठक झाली। यात सर्व नगरसेवकांनी विश्वजित बारणे यांची गटनेतेपदी एकमताने निवड केली। राज्यात नुकत्याच पार पडलेल्या महापालिका निवडणुकीत दुबार मतदारावरून जोरदार हंगामा झाला असतानाच आता जिल्हा परिषद निवडणुकीतही मतदार यादीत मोठ्या संख्येनं दुबार मतदार दिसून आले। रायगड जिल्ह्यातील ग्रामीण भागात 36,528 दुबार नावं मतदार यादीत आढळली। महाराष्ट्र हिरवा किंवा भगवा नाही तर तिरंगा महाराष्ट्र असल्याच्या भावना मंचरमधील सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या। विकासावरती बोललं जावं, जाती धर्मावरती सामाजिक तेढ निर्माण करणारं वक्तव्य कोणी करू नये, असं त्यांनी म्हटलं आहे। सांगलीमधील आटपाडी तालुक्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र आले। माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुखांच्या नेतृत्वाखाली शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र येत जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढवण्याचा निर्धार केलाय। यामुळे भाजपच्या समोर मोठं आव्हान आहे। बीडमधील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये रेल्वे सुरक्षा समितीची बैठक झाली। खासदार बजरंग सोनवणे यांच्या उपस्थितीत बैठक झाली। या दरम्यान खासदार बजरंग सोनवणे यांनी अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना केल्या। माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी भगवानगड इथं संत भगवान बाबा तसंच संत भीमसिंह महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं। गडाचे महंत न्यायाचार्य डॉक्टर नामदेव महाराज शास्त्री यांचं दर्शन घेतलं। यावेळी महंत नामदेव शास्त्री आणि धनंजय मुंडे यांनी एकत्रित गडावर सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेसाठी 5 फेब्रुवारीला मतदान होत आहे। 18,73,000 मतदार पात्र आहेत। मतदारांमध्ये 9,79,000 पुरुष, 8,93,000 महिला तर 41 इतर मतदारांचा समावेश आहे। यामध्ये 26,000 मतदारांची दुबार नोंदणी असल्याचं समोर आलं आहे। मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रशिक्षणासाठी 4,521 कर्मचारी गैरहजर राहिले। या कर्मचाऱ्यांना पोलीस कारवाईच्या सोबत 500 रुपयांचा आर्थिक दंड सामोरं जावं लागणार आहे। पुणे जिल्ह्यामध्ये 67,000 दुबार मतदारांची नोंदणी हमीपत्र भरून घेतलं जाणार आहे। जिल्हा परिषद पंचायत समितीसाठी तयार केलेल्या मतदार यादीत 67,000 दुबार नाव आहेत। त्यामुळे मतदारांकडनं एकाच ठिकाणी मतदान करणार असल्याचं हमीपत्र राज्य निवडणूक आयोगानं लिहून दिलं। नाशिक महापालिकेनं 200 कोटींचा म्युनिसिपल बॉन्ड आणि ग्रीन बॉन्डच्या माध्यमातून 200 कोटींचा निधी उभारण्याचा निर्णय घेतला होता। त्यापैकी म्युनिसिपल बॉन्डद्वारे मनपाला 200 कोटी रुपये उपलब्ध असले। 26 कोटींचं अनुदान देखील लवकरच महापालिकेच्या तिजोरीत जमा होणार आहे। कल्याण डोंबिवली महापालिका निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेनं 7,000 कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली। या कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश दिले होते। ज्या कर्मचाऱ्यांनी निवडणुकीच्या कामाला दांडी मारली त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेची मुख्य इमारत प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर आकर्षक विद्युत रोषणाईनं सजवण्यात तिरंग्यात केलेली रोषणाई नागरिकांचं लक्ष वेधून घेते। महापालिकेकडनं प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे। पिंपरी चिंचवड महापालिकेचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प मार्च महिन्यात सादर करण्यात येणार आहे। त्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनानं तयारीला वेग दिला आहे।
लेखा आणि वित्त विभागानं सर्व विभागांकडून अंदाजपत्रकांसंदर्भात माहिती मागवण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आता स्थायी समितीच्या माध्यमातून अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. गोरेगावमधील पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्पाच्या अंतर्गत म्हाडाच्या मुंबई मंडळाला गृहनिर्मितीसाठी काही भूखंड उपलब्ध झाले. यापैकी 4 भूखंडावरील घरांच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होणार आहे, तर 2 भूखंडांवरील गृहनिर्मितीचा प्रस्ताव राज्य सरकारच्या मान्यतेच्या प्रतीक्षेत आहे. शनिवारवाड्याचा इतिहास आणि ऐतिहासिक वारसा उलगडणाऱ्या ऑडिओ गाईडच्या दुसऱ्या टप्प्याचं लोकार्पण झालं. या गाईडमुळे पर्यटकांना मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये माहिती मिळणार आहे. प्रवेशद्वाराजवळील QR कोड स्कॅन केल्यानंतर मोबाईलवर ऑडिओ गाईड सुरू होईल. अमरावतीमध्ये पोलीस कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरण्याची सक्ती करण्यात आली आहे. जे पोलीस कर्मचारी दुचाकीचा वापर करताना हेल्मेट वापरणार नाहीत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार आहे. अमरावती जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी हे आदेश जारी केले. वाशिममध्ये प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला कला शिक्षक सचिन दामोदर यांनी तब्बल 15 किलो रंगांचा वापर करून भारत मातेची भव्य रांगोळी साकारली. यामधनं भारतीय विविधतेमधील एकतेचं दर्शन घडवण्यात आलं. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांनी प्रवाशाची रोख रक्कम आणि 4 लाखांचे दागिने असलेली हरवलेली बॅग शोधून सुरक्षितपणे परत केली. मध्य रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणानं प्रवाशांची हरवलेली बॅग परत केली आहे. पथकानं दाखवलेल्या प्रामाणिकपणाबद्दल मध्य रेल्वे प्रशासनाकडनं कौतुक करण्यात आलं. सोशल मीडिया वापरकर्त्यांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. गंभीर डेटा उल्लंघनामुळे लाखो इंटरनेट वापरकर्त्यांमध्ये चिंता निर्माण झाली आहे. जीमेल, फेसबुक, इंस्टाग्राम आणि नेटफ्लिक्स सारख्या प्रमुख प्लॅटफॉर्म्सवरील 14 कोटींहून अधिक युजरनेम आणि पासवर्ड लीक झाले. पुण्यातील दक्षिण कमांडच्या अंतर्गत औंध लष्करी ठाण्यामध्ये केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या जवानांसाठी विशेष संयुक्त प्रशिक्षण सुरू आहे. यामध्ये स्ट्रेंथ 102 युनिटमधील 2 अधिकारी आणि 10 महिला जवान सहभागी झाले. भारतीय लष्कराकडनं विविध सरावाचं प्रशिक्षण दिलं जातं. पंढरपूरमध्ये सलग सुट्यांमुळे भाविकांची गर्दी झाली. शनिवार, रविवार आणि प्रजासत्ताक दिनाच्या सुटीमुळे पंढरपूर हाऊसफुल झालेलं आहे. मंदिर परिसर, प्रदक्षिणा मार्ग, चंद्रभागेचा वाळवंट दर्शन रांग या ठिकाणी भाविकांची गर्दी झाली. जालन्यामधील नूतन वसाहत भागात झालेल्या शरण रायमल हत्याकांडाचे पडसाद पोलीस अधीक्षक कार्यालयामध्ये पाहायला मिळाले. या प्रकरणात 2 आरोपींना अटक झाली. मात्र या हत्येमागचा मुख्य सूत्रधार कोण आणि त्यांना शस्त्रे कुणी पुरवली या प्रश्नावरून संतप्त नातेवाईकांनी शरणचा मृतदेह थेट पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या समोर नेऊन 1.5 तास ठिय्या दिला. भीमराज सेनेच्या वतीनं आयोजित लातूर ते मुंबई लॉंग मार्च येवल्यात दाखल झाला. यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन केलं. लातूरमधील एका 12 वर्षीय चिमुरडीची हत्या झाली. या हत्येच्या निषेधार्थ हा लॉंग मार्च काढण्यात आला. विकेंडला मडगाव मुंबई विशेष साप्ताहिक गाडी धावणार आहे. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेता रेल्वेनं हा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे कोकण मार्गावरील प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. देशातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगो विरोधात मोठी कारवाई करण्यात आली. इंडिगोचे 700हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत. एअरलाईन्सच्या हिवाळ्यातील उड्डाणांमध्ये कपात करण्याचे आदेश देण्यात आले. शनिवारपासून सलग 3 दिवसांच्या सुट्यामुळे पर्यटक आणि भाविकांची नाशकात गर्दी झाली. त्र्यंबकेश्वर तसंच नाशिक शहरातील काळाराम कपालेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. शहरातील बहुतांश हॉटेलचं बुकिंग फुल आहे. जळगाव जिल्ह्यातील निंभोरा रेल्वे स्थानकावर पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा रद्द करण्यात आला. रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात ग्रामस्थांनी DRM कार्यालयावर आक्रोश मोर्चा काढलाय. पठाणकोट एक्सप्रेसचा थांबा पूर्ववत करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा किल्ले रायगडावर मोठ्या उत्साहात साजरा झाला. ढोल ताशे, हलगेच्या गजर आणि जय घोषणा असमंत दुमदुमून गेला होता. मंत्री भरत गोगावले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा सोहळा पार पडला. यावेळी मोठ्या संख्येनं पर्यटक आणि शिवप्रेमींनी जल्लोष केला. भिवंडीमध्ये कुणबी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. यामध्ये कुणबी समाजाच्या रूढी, परंपरा, चालीरीती आणि संस्कृतीचं दर्शन होणार आहे. या माध्यमातून समाज बांधवांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन कुणबी महोत्सव समितीने केलं. पुण्याच्या इंदापूरमध्ये इंद्रेश्वर मॅरेथॉन सीझन ही स्पर्धा झाली. इंदापूर स्पोर्ट अँड हेल्थ फाउंडेशनच्या वतीनं आयोजन करण्यात आलं होतं. वाशिम जिल्ह्यातील नाथनगरी डव्हा इथं 76व्या यात्रा महोत्सवाची धामधूम शिगेला पोहोचली.
नाथनंगे महाराजांच्या यात्रोत्सवानिमित्त 1 लाखाहून अधिक भाविकांना महाप्रसाद वाटपाचं आयोजन केलेलं आहे. कोल्हापुरात माघी वारीनिमित्त भगवे ध्वज घेत शेकडो भक्तांसह गोल रिंगण सोहळा संपन्न झाला. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, संत मुक्ताई यांची पालखी आल्यानंतर गोल रिंगण सोहळ्याला सुरुवात झाली. जालना शहरातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या इमारतीला सजवण्यात आलं. तिरंगी लाईट्समुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने नटवला गेला. बीडमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेला सुट्टी नाही आहे. जिल्ह्यातल्या शाळांमध्ये विविध उपक्रम राबवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले. या दिवशी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा, सामाजिक एकात्मतेचे संदेश देणारे उपक्रम हाती घ्यावेत, असे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी काढले. मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत जानेवारी अखेरपर्यंत आहे. मात्र संभाजीनगरातील 5,000हून अधिक अर्ज नामंजूर करण्यात आले, तर 1,500हून अधिक अर्ज दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांच्या लॉगिनवर सेंड बॅक केलेले आहेत.